मार्केटमध्ये नाव माझं आहे पण गाजतंय ते फक्त तुमच्यामुळं. जीवाची जीव लग आपली यारी जगात आहे सगळ्यात भारी. भावानू तुमची साथ फिर क्या करनी है बात माहोल बनतोय रे. म्हणजे भावानू हे जे गाणं होतं आता ह्यातली एक आणि एक लाईन हे आपल्या श्रीमंत लिजंड युट्यूबरचं सॉंग आहे त्याच्या बर्थडेचं, जो की माझं इन्स्पिरेशन आहे. त्याला बघूनच मी माझं युट्यूब करिअर चालू केले, अजून पण त्याला फॉलो करतो. पण हे जे गाणं ह्यातले ज्या लाईन आहेत माझ्याकडून तुमच्यासाठी, म्हणजे श्रीमंतची जशी श्रीमंत फॅमिली आहे तशी माझी साऊंड क्रॅकर्स फॅमिली आहे. तो आणि आपण खूप डिफरन्स आहे, तो पूर्ण वर आहे. आपण आता सध्या चालू केले पण तरी पण मला या 1-1.5 वर्षात एवढी जबरदस्त फॅमिली मिळाली ना, इतकं जबरदस्त प्रेम करणार तुम्ही लोक मिळाले ना की, आणि ही गोष्ट प्रत्येक शोवर वाढतच चालल्या. पण काय बोलायचं, मी इमोशनल आहे ऍक्च्युली. काय बोलू, हे गाणं एवढं इमोशनल आहे. ह्याच्या पुढे जो त्या गाण्याचा विषय की भाऊच्या बर्थडेला राडा, भाऊच्या बर्थडेला, आणि हाच विषय होता आकाश पलटनचा. आपल्या भाऊच्या बर्थडेचा हा कार्यक्रम होता, हा फंक्शन होता आणि त्यात राडा झाला, पूर्ण साऊंड जाईपर्यंत विषय. सो जरासं इमोशनल आहे मी. पण आता आपण आपल्या कायमच्या स्टाईलमध्ये येऊया आणि हे इमोशनल विषयाला जरासं बाजूला करून आपला पुढे आजचा आपल्या व्हिडिओला चालू. तर स्वागत आहे भाऊ तुमचं तुमच्या लाडक्या भाऊ चॅनलवर, ज्याचं नाव आहे साऊंड क्रॅकर्स प्रतीक, आणि मी या चॅनलचा स्वतः सर्व प्रतीक भाऊ तुमचा वन साइड स्वागत करतो. मी म्हटलं तसं हा जरासा इमोशनल विषय, म्हणजे मला ऍक्च्युली हा इंट्रो इमोशनल नव्हता करायचा, कारण मी काल शोला तिथं खूप जरासं हे झालतो. पण मला हा इंट्रो जरा फनी वगैरे करायचा होता पण नाही होत, कारण की तो व्हिडिओ बघितल्यानंतर ते सगळं डोक्यात आल्यानंतर परत एकदा वाटते की खूप काय मिळवले. जरी फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आताच्या फेक फॉलोअर्स वगैरेच्या जमान्यात कमी आहे, पण कट्टर आहात तुम्ही माझ्या. आणि इतकं प्रेम, म्हणजे ही गोष्ट वाढतच चालली. प्रत्येक शोला गेल्यानंतर मला जी इज्जत मिळते, जे आयोजक असतात, जे साऊंडवाले असतात, जे मालक असतात, ते असं एका वेगळ्याच म्हणजे हे न बोलवतात वगैरे. नेक्स्ट लेवल आहे, तुमचं प्रेम आहे म्हणून हे सगळं होते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला उचलून धरलं तरच त्याची समाजात इज्जत आहे, नाहीतर कोण विचारत नाही. माझ्या बाबतीत पण तसं. तुम्ही इतकं सपोर्ट करता, मला कोण ओळखत नव्हतं पण आज इतकं प्रेम सारं मिळतं. सो थोडंसं इमोशनल इंट्रो असेल, जर तुम्हाला आपलं फनी वगैरे इंट्रो बघायचं असेल तर दुसरे व्हिडिओ चेक करा. इथं जरासं हा माहोल असाच आहे आणि मी या माहोलात जगायचं म्हणतोय. सो हे असंच घेऊया आणि बोलूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मी सगळं सांगितलं तसं भावाच्या बर्थडेला राडा. तर डीजे आकाश पलटन, महाराष्ट्राचा युथ फेवरेट डीजे आकाश पलटनचा बर्थडे झाला 9 नोव्हेंबरला आणि शोची तारीख होती 13 नोव्हेंबर. तुम्ही हा व्हिडिओ कधी बघत असाल माहित नाही, सो मी डेट सांगतोय. आणि गोटखिंडी येथे आकाश पलटनच्या बर्थडे निमित्त मिनी साऊंड कॉम्पिटिशन स्पर्धा ठेवली. म्हणजे हा एक विषय असा झाला की जे साऊंड क्रॅकर्स करेल तो व्हायरल होणार, त्याची डिमांड वाढणार. सो बाऊची मध्ये शो मिनी साऊंड कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती असेल, आपला तो व्हिडिओ खूप गाजा 40-50,000 व्ह्यूज गेले. त्याची लिंक इथे येईल, तो बघून या तुम्ही बघितला नसेल तर. आणि त्या शो नंतर त्या आपल्या ब्लॉग नंतर फर्स्ट टाइम साऊंड लाईन तसा ब्लॉग केला होता कोणी तर तुमच्या भावाने. तर त्याच्यानंतर प्रत्येक गावात इतकं ह्या मिनी साऊंडचं फॅट चालू झालंय ना की जाईल तिथं तेच चालू असते, फक्त आणि फक्त मिनी साऊंड कॉम्पिटिशन एक चालू आहे. आणि याचाच आकाशच्या बर्थडेसाठी त्यांनी गोटखिंडी येथे कॉम्पिटिशन ठेवलेलं आणि आकाश पलटन पण आला होता तिथं. आणि आपण पण, मला शॉर्ट नोटीसवर बोलवलं त्यांनी, 1 तास आधी शोच्या आधी फक्त बोलवलं. जराशी इज्जत कमी झाल्याचं वाटलं, पण तिथं गेल्यानंतर इतकी इज्जत मिळाली की काही सांगू. मग आकाश वगैरे पण आला. शो तुम्हाला मी थंबनेल टायटल मध्ये सांगितलं, असं जा धूर संगरे, जा धूर पेटलं तरी वाजवत होती, असली पोरांची जिद्द होती. काय म्हणायचं, पूर्ण माहोल झालता. आणि आकाश पण आला. आकाशचा स्वभाव भाई, आकाश सोबतचं रिलेशन तर दिवसेंदिवस आपलं वाढतच चाललंय. मी त्याच्यासोबतचा एक व्हिडिओ पण बनवलेला, ऍटिट्यूड वगैरे, तो पण लिंक आहे, तो पण बघून घ्या. आकाश आला, त्याच्या भाषणात त्यानं आपलं नाव घेतलं वगैरे, त्याचा बर्थडे सेलिब्रेट झाला. नंतर आम्ही दोघांनी मिळून, त्यांच्या फार्म हाऊस होते साईडला, तिथं आम्ही दोघं मिळून खूप विषयांवर चर्चा वगैरे पण केल्या. त्याच्यानंतर आम्हाला पुढे साऊंड कॉम्पिटिशन चालेल, तिथं बोलवलं जज वगैरे करण्यासाठी, पण आम्ही नको म्हणलं. आम्ही फक्त एन्जॉय केलं बसून तिथं. सगळे लोक आपले शेजारी वगैरे उभा वगैरे होते. खूप भारी वाटतं जेव्हा इतकी इज्जत, म्हणजे आकाश डिझर्व तर करतोय रे. आकाशने तो त्याचं स्थान मिळवलंय आणि त्याच्या बर्थडे निमित्त हा शो होता, त्यामुळे त्याला तर होतच की तो मध्ये बसावा आणि बघावं. पण मला तिथं आयोजकांनी का बसवलं आणि आकाश पण इतकं बोलवून इज्जत देत होता, काय सांगायचं. हे खूप नेक्स्ट लेवल आहे, हे खूप इमोशनल आहे माझ्यासाठी. इतकं नाव होतंय, पण असं सपोर्ट आणि प्रेम करत राहा. मी कायम तुमच्यासाठी असं वेगवेगळ्या कंटेंट घेऊन येत नाही, शब्द आहे माझा हा. जास्त इमोशनल होते मी रडायच्या आधी. आपण करूया आजच्या व्हिडिओला चालू. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलवर कायम येत राहा, कारण की आपल्या चॅनलवर साऊंड लाईनचा असाच ब्लॉग आणि व्हिडिओ खतरनाक लेवलचा कंटेंट कायम घेऊन येत राहणार. शब्द आहे आपला आणि प्रेम तर करत राहा. तुझं स्वागत करायचं तर भावनो ही घ्या आला भावनो बघा येऊन नल्ला. इथं बघू शकता 1:15 वाजलेत आणि आम्हाला जायचं होतं 11:30 वाजता आणि आलेत 1:15 वाजता. म्हणजे एक कोणता लेट होत आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो हा लेट असतोच, पण हा जो आहे ना हा महालेट असतोय. नल्ल्या दोघांची पण लायकी नाही. तर आता 1:15 वाजले, 1:30-2 वाजेपर्यंत शो आहे असं समजले. पण आता हे दोघं आलेत, पण मला जरासं किंचित शिशीला आले, त्यामुळे
मी शिशीला जाऊन येतो म्हणते. काय रे फ्लेवर कुठला हे दोघं आलेत पण जरासं शिशीला आले त्यामुळे आम्ही त्यावरून निघतो. वेळ झालाय सो चला लेट्स गो. तर भावानू सगळं स्वच्छ सुंदर आणि मंत्रमुग्ध वासानं आपण सगळं आपली शिशी वगैरे कंप्लीट करून आलो आहे. आणि मंत्रमुग्धवरून आठवलं तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना म्हणजे सगळ्या साऊंड कॅकेज फॅमिली आणि सगळ्या साऊंड लवर पोरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हॅव अ सेफ आणि फॉस्फूस काय ते असतं फॉस्फरस दिवाळी असं काय तर भावनो दिवाळीच्या शुभेच्छा द्या पोरांना. फॉस्फूस फूस भाई लोक हॅपी दिवाळी भाई लोक. तर भावना आता तुमची दिवाळी एकदम सुख समृद्धीची जाईल कारण की साक्षात श्रेयस भाऊ आणि सिद्धू भाऊ यांच्याकडनं तुम्हाला विषय आले. तर भावनो आजचा सीन असा आहे त्याच्या आधी मी तुम्हाला आपली मेन कार्यकर्ते दाखवतो. आता किती हे दोघं आपल्या सोबत आज आले आहेत आणि आज आपण एकदम अचानक भयानक मध्ये एका शोला चाललोय. म्हणजे ना त्याची आपल्याला काय कल्पना पण नव्हती आणि काय आयडिया पण नव्हती. म्हणजे तशी थोडीफार होती पण श्रेयस आयोजकांनी आपल्याला फक्त 1 तास आधी फोन करून सांगितले. इज्जत कुठं तर कमी व्हायला लागली असं वाटायला लागलं का तुला? नाही फक्त 1 तास आधी फक्त 1 तास सॉरी आधी फोन करून सांगितलं आम्ही 2 तास नंतर निघाली. हा ती गोष्ट आमच्यासारखी नल्ले कोण नाहीत म्हणजे याच्यासारखी आणि याच्यासारखी. पण मला जर असं इज्जत कमी झाल्यासारखं वाटायला लागलं आयोजकांतर्फे कारण की 1 तास आधी फक्त सांगितलं आणि त्यात यांनी 2 तास लेट केलाय. त्यामुळं आता लय लेट न करता आपण विषयावर येऊया. तर आजचा शो असणार आहे गोटकिंडी इथं. डीजे आकाश पलटण म्हणजे आज ऍक्च्युली 13 नोव्हेंबर डीजे आकाश पलटणचा 9 नोव्हेंबरला बड्डे होता. त्याच्या बड्डे निमित्त जे मिनी साऊंड कॉम्पिटिशनचा एक माहोल तयार झाला आहे आता साऊंड लाईन मध्ये. जे एक नवीन कन्सेप्ट म्हणजे आपला जो ब्लॉग होता बाऊचीचा त्या शो नंतर एवढा राडा चाललाय मिनी साऊंडचा तशाच प्रकारचा आज एक ब्लॉग असणार आहे. जर तो जुना ब्लॉग बघितला नसेल तर इथे लिंक येईल तो जाऊन बघा. आणि चला आज आपण जाऊया तिकडे. सो असा शो असणार आहे डीजे आकाश पलटणच्या बड्डेसाठी. तो पण येणार आहे आपण पण जाणार आहे. मे बी शो संपत आला असेल इतका वेळ आम्हाला झालाय पण काय विषय नाही. याला शिव्या द्या आणि निघूया आता. चला चाललंय बघा आपल्या प्रदेशात आपल्या देशात एवढा चांगला रस्ता एवढी झाडं चांगलेली आहेत आणि या झाडांनी पाणी घालायला लागलंय. मागाशी काय म्हणते बघा चिची करून आलाय आणि आता चुचू करायला लागलाय. बघा आणि हे बघा गोंडस चेरी. आता कोण काय करायचं लेट्स गो. आपले सुसू शिशी सगळं झालंय सो जाऊया आता. पूर्ण कार्यालयाचं नाव सांगून असे भव्य शेताबितात आहे. पहिल्यांदा आम्हाला तर वाटलं की माराय बिराय बोलवलंय का आम्हाला दिसलंय फायनली आणि क्राऊड ब्यूड पण आहे. सो चला आता सगळे देणार लेट्स गो. तर भावांनो एकदम शॉर्ट नोटीसवर आपण इथं पोहोचलो आहे आणि लोकेशन शोधायला पण जरासा ताप झाला. पुढे तुम्ही ड्रॉप बघू शकता अश्विनी बिश्विनी लोकेशनवर तर आलोय. पण अजून पण माझ्या मनाला असं वाटतंय की आयोजकांनी आपल्याला जरा कमी इज्जत दिली. फक्त 1 तासभर आधी सांगितले पण असू दे आता चला आलोय तर जाऊया. चालू इथं बघू शकता झाडा चालू आहे. सो चला जाऊया आता. वैभव 1 मिनिट जरा वाट द्या. आज जाऊ होतो 1 मिनिट वाट द्या. 1 मिनिट वाट द्या. विशू आत घे ना. विशाल आत येतो तिथे आत घ्या. आयोजकांना इज्जत आहे. आत घेतलं आपल्याला सगळ्यात लेट येऊन सगळ्यात आधी आपल्याला आत घेतलं. सगळा क्राऊड बघू शकतो. सो आता चालू होणार आहे स्पर्धा. बघूया काय काय होतं.
तर भावनो आमच्या इथं आयोजकांनी स्वागत तर केलंय पण साऊंड काय पेज होतं असं क्षण कधी झालं पण असं एक लेट बोलवून इज्जत दिली मी करतो मला टेन्शन घेऊ नको तर इथं भावनो पाचचं चालू आहे लायन पॉवर आणि किंग नंबर 1 वगैरे आणि क्राऊड बघू शकता या साईडनं लावून दे आता बघूया काय काय होतंय कसं कसं मला थोडा प्ले जाणार पण आता इथं नेक्स्ट कॉम्पिटिशन चालू आहे बघू शकता लायन पॉवर वर्सेस अनिल पाटील आणि इथे इनॉग्रेशन वगैरे सगळं झालंय आणि आता गट क्रमांक 5 आहे बहुतेक कॉम्पिटिशन ड्रॉप टाकायचा साऊंड कुठला वाजणार आहे सांगा की पहिल्यांदा लाईव्ह शोला कुठल्या तरी साऊंड जळायला बघितलं आतापर्यंत नुसतं ऐकलेलं जळतंय लाईव्ह बघितलं बराच वेळ झाला आपण आहे इथं पाठीमागं कॉम्पिटिशन वगैरे चाललंय आणि आता आकाश फलटण आलाय असं म्हणतात सो त्याचा बड्डे बिड्डीचा सीन आहे सो ते करूया चला अटेंड Shoot!
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी। प्रथमतः सर्वांना जय श्रीराम, जय शिवराय, बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। आज मला इथे शिवशंभू प्रतिष्ठान यांनी इन्व्हाइट केलं, यांनी माझा बर्थडे साजरा करण्याचा प्रयत्न केला, तर यांचं मनापासून मी खूप आभार मानतो। आणि तसंच माझा सगळा फॅन बेस आलेला, सर्व लहान मुलं, सर्व माझे मित्र परिवार, सर्व माझे बंधू, यांचं मनापासून आभार मानतो की आज मी जेवढा काय आहे हे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे आहे। कारण की मला जेवढं काय करता येईल मी इथून पुढे पण तुमच्यासाठी भरपूर तुमच्या भागात येत जाईल, म्युझिक वाजवत जाईल। आणि खरं म्हणजे मी असं कधी कुठे जात नाही शो शिवाय, माझे शो असतात कंटिन्यू, म्हणून आम्ही एक 10 दिवसात सुट्टी काढली होती घरच्यांसाठी। आणि भैयांनी आणि आपल्या ग्रुपने खूप म्हणजे इन्व्हाइट केल्यासाठी खूप प्रयत्न केला, पण सरांसाठी बोललो की जाऊ आपण एकदा, आणि तुम्ही एवढं प्रेम दाखवण्यासाठी येऊन मनापासून आभार। असं तुमच्या आकाशावरती प्रेम राहू द्या, जितकंच तुम्ही साऊंडला मत करत आहे तेवढंच महत्व आपण शिक्षणाला पण द्या, कारण शिक्षणाशिवाय काही नाहीये। आज मला कमतरता वाटते माझ्या शिक्षणाची की मी मस्त एवढं म्हणजे डीजे मध्ये नाव असेल खूप आहे, पण शिक्षण पण खूप महत्वाचं आहे। तर पहिल्यांदा मी लहान मुलांना एवढं सांगेल की डीजे हा साईट न ठेवा, पण एक पहिलं शिक्षणाला तेवढं महत्व द्या। आपले आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करून शिक्षणाचं करतात। आणि थँक्यू सो मच। आणि आज आलेले सर्व युट्यूब असतील, प्रतीक पण असतील, त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत। तर जमलेले सर्व साऊंड ओनर किंवा असतील तसेच सर्व मित्र परिवार यांचं मनापासून खूप आभार मानतो। तुम्ही इथे मला बोलवलं, माझा बर्थडे सेलिब्रेशन केला, आज मला माझी फॅमिली अजून जास्त वाढल्याने वाटले, तर मनापासून धन्यवाद। थँक्यू। आम्हाला केक पाहिजे, केक पाहिजे आम्हाला। बघ केक बघा किती पळाले, बघा केक खायला किती पळाले। घ्या बसून घ्या, आम्हाला केक पाहिजे। लावली गेट लावली। चला चला जागा आता काढली, इकडून जाऊया काय? इकडून जाऊया, इकडून डायरेक्ट आत जाते। पाटील खुर्ची का खुर्ची बरोबर तुझी माझी समजून घेतो मी, सोनं तू मी हक्क तुझी तीच लायकी, तुझा दुसरा आधारित मीच आहे। भैया भैया
युट्यूबला तुमच्या इथं एपी आउटलाईन आलाय आणि हा नियमतच आहे, पण जरा इकडे तुम्ही बघू शकता. आता कमिटी थ्रू त्यांचा टॉप मोजायला चाललंय, पण तुम्हाला जेवढं काय दिसतंय तेवढ्यावर अंदाज आला असेल सेटअप तो केवढा आहे. तर हे बघू शकता. अच्छा गावात हा सेटअप बघून मला यात्रेची आठवण झाली. 8 फूट वाहन असा सीन झालाय, 4 फूट मध्ये आणि 8 फूट मध्ये असं वाटायला लागलं. बघूया आता काय विषय होते. इथं निर्णय झालाय यांचे 2 टॉप 2 बेस आणि बकासूरच्या 2 बेस आणि 1च टॉप. 10 इंचाच्या वर जर टॉप असला तर 1च टॉप लावायची परमिशन आहे. फर्स्ट ड्रॉप दिलेत दोघांचं पण, आणि त्यांना प्लाझ्मा पण एक कमी करायला हवा. बघूया लहान पोरांचा खेळ म्हणत होती मिनी साऊंड कॉम्पिटिशनला, आणि या छोट्या छोट्या गोष्टींची किती काळजी घेतली बघू शकता. बेल्ट 1 साईड लावून आणलाय सांग. लिंबू नाद ना जोरात बेल्ट लावलाय 1 साईड लावून.
नेक्स्ट राऊंड आणि यासाठी तोच 2020+ आणि हा कोणता तर मला नाव माहिती आहे. त्या दोघांचा आता कॉम्पिटिशन आहे. सिद्धू भाऊ, पाठीमागची पोरं आपल्याला काका म्हणतात ही पोर करतो मला काका काका म्हणतो. काका म्हणतोय मला, काका जरा साईडला अजून फार नाही लगीन नाही कसं व्हायचं. इथं जायला लागल्या भाऊ. त्याला म्हटलं दादा म्हणलं असतो मी खाली बसलो असतो. लगीन करूया जाता जाता दाखवा मला. भावानं बघूया आता नेक्स्ट राऊंड चालू. भावानो, हा विषय बघू शकता. मिरवणुकीच्या रोडवरच्या सगळ्या वायरी आता कापायला लागणार आहे, कारण की हाईट बघू शकता साऊंडची. आणि पाठीमागं मशिनींची थप्पी पण बघू शकता. वन साईड हाईट रे. होय, मिरवणुकीच्या मार्गावरची सगळ्या वायरी कट करायला लागणार आहेत आता. एवढी हाईट आहे साऊंडची. बेस मध्ये काय तर टाकलं
बेसमध्ये काय तर टाकलंय असं पंचांचा निर्णय, तो चेक करायचा चालू. जाळी खोला, जाळी खोला. गट क्रमांक 12चा निकाल SK आडे गोटकिंडी. नाही पण तुमचा निर्णय देतात. खूप साऊंड सगळे चांगले असतात, तुम्ही प्रयत्न करताय हे खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यांसाठी मनापासून पण आभार मानतो. आणि लवकरच मला या गोष्टी माहित नव्हत्या की असं पण करता येतं म्हणून. आम्हाला फक्त बैलगाडा शर्यतच माहित होती आणि सगळ्यांचा आनंद म्हणल्यावरती आम्ही पण फलटणला हा प्रयत्न 100% करून जास्तीत जास्त बक्षीस करण्याचा प्रयत्न करून एक मोठी आपण टुर्नामेंट ह्याची भरू. मनापासून सगळ्यांना थँक्यू आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू. चला मी रजा घेतो. मला पुढे कार्यक्रम असल्यामुळे सर्वांना दीपावलीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला जय शिवराय. आगे कोई बोल सो आपण पण राजा घेऊया ना श्रेयस भाऊ, आपण पण राजा घेऊया. अशा प्रकारे झालाय शो. सगळी घरी जायचं चाललंय. अजून सेटअप मेकिंग चालू आहे इकडं खाली. चंद्राने लक्कड लागली बहुतेक. कोणाचा वाजला कोणाचा नाही दरवेळेसारखं. फोटोशूट फोटोशूट. राकेश भाई कशी वाटली स्पर्धा आपली? मस्त. आणि आमचे बंधू प्रतीक या ठिकाणी आल्याबद्दल यांचं मनापासून आभार मानतो. आणि आमचा सर्व मित्रपरिवार साऊंड क्रॅकर्सला सगळ्यांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा. आमच्यातर्फे पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दीपावली. असंच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि आकाश पलटणचा पण व्लॉग चालू आहे. आपला प्रेम भाऊ पुढे गेले. प्रेम भाऊ, आकाश भाऊंचा पण व्लॉग चालू असतो. प्रेम भाऊ करत असतात. मला सांगायची गरज नाही सोडा, किती 200K+ युट्यूब चॅनल आहे तरी पण मी सांगतोय. आणि आपण लवकरच इकडे शोला आलं की एक चांगली लाईव्ह घेणार आहे आणि त्या लाईव्ह मध्ये प्रतीक पण असेल 100% आणि प्रतीकची ऑल टीम पण असेल. की जे मित्रांनो कसं असतं, कष्ट करत गेले तर सक्सेस आलेला तो चांगला असतो आणि शॉर्टकट न सक्सेस आलेला कधी चांगला नसतो. प्रतीक खूप मेहनत घेतो. म्हणजे त्याचा सांगण्याचा उद्देश असा आहे की माझ्या ह्याचा अर्थ की जो मेहनत घेतो त्याला सक्सेस भेटल्यानंतर आनंद वेगळाच असतो. उदाहरणार्थ आकाश पलटण. आणि जो शॉर्टकट नसती एडिटिंग, माणसांना काय व्हिडिओ असं पण टाकू शकतात पण हा प्रॉपर एडिटिंग करतो, प्रत्येक वेळ देतो प्रत्येक व्हिडिओला. आणि हा ते पण आहे. दोन्ही प्रोफेशन आपलं मेंटेन करतोय. जसं तुम्ही आता आकाश पलटणला बघताय, त्याला कंटिन्यू रोज शो असतात आणि इतकं तुम्हाला पण माहित आहे. तुम्हाला वाटत असेल आकाश आज इकडं आहे तिकडं आहे पैसे कमवत, पण रोज इकडून तिकडे ट्रॅव्हल करण्यासाठी काय करावं लागतं ते सगळं एवढंच आहे की कुठलंही काम सोपं नाहीये. प्रत्येक कामात मेहनत केली तर कष्टाचं बळ नक्कीच येतं आणि तुम्ही कष्ट करा, तुम्हाला नक्कीच बळ येईल. आणि जेवढे माझे DJ बंधू आहेत सगळ्यांना ह्यात पण सांगणं की प्रवास करताना हळू करा, कारण की प्रवास करताना खूप प्रॉब्लेम होतात आणि शक्यता जास्तीत जास्त व्यसन टाळा. म्हणजे बरोबर जे कोणी म्हणजे DJच नाही सगळेच अदरवाईज सगळे मुलं कोणी असतील लहान मुलं तर व्यसनापासून लांब थांबा. मी माझं कायम सांगणं हेच आहे. आणि प्रतीक तर काय करतच नाही मला पण माहिती आहे. आमच्या गोष्टी खूप जुळतात आणि आम्हाला ते खूप आवडतं. आणि साऊंड सगळ्यांनी सबस्क्रायबर ते करा 100%. आणि एक सांगणं आहे मला
म्हणजे प्रतीकबद्दल सांगणार. आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो मला माहित नव्हतं प्रतीकने व्हिडिओ टाकली म्हणजे ते शेनोली शो आता परवा ॲटिट्यूड. तर मित्रांनो बर का बाबांनो म्हणजे तुमच्या भाषेत सांगायला गेलं तर बर का बाबांनो मला काही ॲटिट्यूड नाहीये. तुम्ही काळ्या रातचा मला फोन करा, माझा फोन रिसिव्ह कंटिन्यू असो. माझ्या बर्थडे दिवशी पण मला एवढे खूप कॉल आले, मी त्यांचे फोन रिसिव्ह केलेले आहेत. आणि पहिले तर थँक्यू मला एवढे कॉल करून विश केलं. आनंद वाटला मला, माझ्या घरच्यांना, माझ्या भावाला आणि सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. मला ॲटिट्यूड वगैरे काही नाहीये. तुम्ही आणि ह्यासाठीच मी तो व्हिडिओ स्पेशल बनवला होता कारण की पब्लिक मध्ये असतं थोडं, मी माझ्या कानाने ऐकलेलं, त्यामुळे मी तो माझा व्हिडिओ खूप जुना होता म्हणून म्हटलं त्यातून हा आपण एक मेसेज पण देऊ शकतो आणि व्हिडिओ पण होईल, त्यासाठीच मी हा व्हिडिओ तयार केला होता. आणि आज आमची प्रतीक सोबत गाठ यांच्यामुळे झाले. आम्ही यांच्या मंडळाचं आयोजन जयंती वाजवली येतो आम्ही आणि ह्यांनी आम्हाला बोलवल्याबद्दल, ह्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेशन केल्याबद्दल शिवशंभू युवा प्रतिष्ठानचं मनापासून आभार मानतो. आणि प्रतीक दादा पण वेळ काढून आला तर थँक्यू. आणि आज मेडिकल बंद ठेवलं काहीतरी पप्पांचा फोन येतो त्याला, तर थँक्यू. प्रथमच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. असंच प्रेम राहू द्या तुमच्या आकाश फलटणवरती. तुमच्यामुळे माझं म्हणजे भविष्य काय म्हणतात त्याला उज्ज्वल होईल आणि अजून होतंय. आणि माझ्यातर्फे काही चुकलं असेल तर मनापासून सॉरी म्हणतो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर इकडे बघू शकता प्रेम भावांचा पण वन साइड ब्लॉक भेटू. आपण लवकरच जायचं आहे आता. एक शो सांगितलाय मला व्हाईट मॅन सोबतचा, त्या शोला जायचं म्हणतोय मी. सो गेलोच तर मी कळवेनेच पेजला वगैरे चॅनलला. सो चला आता आकाश पण जातोय आणि आपण पण जायची गोळी घेऊयात. चला भेटू लवकर. ओके चला आकाश भाई जाऊ. ओके सो चला भावांनो आपण काय म्हणते ते टुर्नामेंटच्या एंड पर्यंत नाही थांबणार कारण की शॉर्ट नोटीसवर आपल्याला यायला सांगितलेलं. जरासा हळू घ्यावं श्रेयस भावना विनंती, एवढा पण नको. आणि आकाश येणार होता त्यामुळे मी स्पेशली यायचं असं जास्त ठरवलेलं. सो एंड पर्यंत नाही थांबणार कारण की जाऊन मेडिकल शॉप ओपन करायचंय. सो दिवाळी आहे, जेवढं काही शूट करतायत येथील माझ्याकडून तेवढे केलेत गोटकिंडीकरांनो. आणि काय नाव म्हणतात शिवशंभू ना, शिवशंभू यांच्या ग्रुपतर्फे आयोजित केलेली स्पर्धा 1 नंबर आहे. तुमचे कोण विनर होतील त्यांना बेस्ट ऑफ लक, बाकी सगळ्यांना पण आमच्याकडून बेस्ट ऑफ लक. आणि चला आता आपण घरी जायला निघूया. लेट्स गो. शुभेच्छा राहिली कोणाला? वाढदिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. वाढदिवस कुठला? 100%. सो चला आता जाऊया आपण. आणि इथं बघू शकता आकाश पलटणची गाडी आणि आम्ही साऊंड कॉम्पिटिशनचा बोर्ड. लेट्स आता गो डायरेक्ट मेडिकल. गाय जी बघू शकता रम्य संध्याकाळच्या आधीचा जरासा टाइम आणि आम्ही घरी चाललोय. वन साइड दो आम्ही याद राखणं. आणि आपला NH4 हायवे. आणि इकडं आता आम्ही आमच्या घरी निघालो आहे. सो एंड आता आपण इथंच करूया आणि काय वाटलं तर मेडिकल मध्ये जाऊन लास्ट करू. सो चला पुढे बाय. आम्ही शोवरनं मेडिकल मध्ये आलोय आणि फोटोशूट करायचं चाललेलं, सगळं असं रेग्युलर चाललेलं. आणि सिद्धूबाईंचा फोटोशूट करायचा चाललेला आणि श्रेयस भाऊंना म्हणजे आमच्या दोघांचं कॅन्टीन फोटो काढायचा असं श्रेयस भाऊ म्हटलेलं. पण एक वाक्य असं त्यांनी टाकलं सिद्धेशला की तुझ्यासारखं त्याचं कॅन्डिडेट चांगलं येत नाहीत, प्रत्येकाच्या पर्सनॅलिटी चांगले नसतात. पण सिद्धूभाऊ मला नाराज केले. सिद्धूभाऊ मी अजिबात ऐकून घेतले नसते विषयी. आधी की ताट पाहिजे का? तो इथं बघू शकता खायला आलाय. पण सिद्धूभाऊ मी अजिबात ऐकून जय श्रीराम. जय श्रीराम. चटणी बघ तू चटणी खा नाहीतर सॉस खा, पण ही मी ऐकून घेतले नसते. लय बेकार बाबा, लय बेकार. म्हणजे दोस्तांनो बघा तुझी पर्सनॅलिटी चांगली ना असं म्हणायचं होतं त्याला यार. बघ इथं माझी आबरू काढली का नाही? अजिबात मी ऐकून घेतलं नसतं बाबा. तुझ्या नादात माझं असू दे सगळं. अरे जा लागली पंचा करायचं लागलं शिव्या. काय मला पटलं नाही असं प्रत्येक मला तू शिव्या दे नाही तर काय बी कर, तरी मी ऐकून घेतलं नसतं एवढं. तुझ्या आईचं बाबा याला जरा सरळ सांग. घेऊ काय हिचे बिल
बस करा चेष्टावारी काय तर तुम्ही याच्या मापाला तू बसवायच. मला वाटलं की काही करशील माझं मागायचं चांगलं तसलं काही याद नाही रे तुला. सिद्धू भाऊ पूर्ण पेटलेत. या या बंद कर रे. खा. तर भावांनो इथं बघू शकता श्रेयस भाऊ, सिद्धू भाऊ. याचा मेन विषय कसा आहे माहिती का, मी फ्रंट कॅमेरा करून सांगतो. भावांनो याचा विषय असा आहे की आम्ही इथं बघू शकता खायला घेऊन आलो आहे थोडंसं चायनीज बिनीज. सकाळी चहा पाण्यावर फक्त आम्ही आलतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपली साऊंड लाईनचा नाद हा लय भयंकर आहे. त्यामुळं मी तर ऍक्च्युली मेडिकलला आलतो, मला माहित नव्हतं या शो बद्दल. आणि मला समजलं, मी श्रेयसला कॉल केला आणि ते 1 तासाभरात आले, 2 तास तेवढ्यात ते आले आणि आम्ही कोणच जेवलो वगैरे नव्हतो. आणि आता जस्ट 4:30 वाजता तुम्हाला दाखवतो, उलट दिसत पण बघा ऍडजस्ट करा. अजूनपर्यंत फक्त सगळी चहा पाण्यावरच होती. याला साऊंड लाईनचा नाद म्हणतात. सो आलाय आता आपला नाश्ता करूया आणि व्हिडिओ एडिट करायला बसतो, लगेच येईलच व्हिडिओ. जर आवडला असेल तर लाईक करा. श्रेयस भाऊ काय तर सांगा, लाईक सबस्क्राईब वगैरे करा. ठीक आहे, हातच धावते नुसतं. पण सिद्धू भाऊ बटनला सबस्क्राईब मी ऐकून घेतले नसते. भेटा आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय साऊंड लाईन.